तर चला सामना चालू करा. चला 2 अंपायर्स मैदानाचा ताबा घ्या. तर अनिल दादा पाटील तर माऊली कृपा बिल्डर्स अँड सप्लायरचे आपल्याला प्रोप्रायटर पाहायला मिळतील दत्तात्रय मारुती पाटील यांचे ते आगमन झाले. त्यांना विनंती आपण या स्पर्धेनिश्चित आपलं सहर्ष स्वागत. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल आपल्याला मयूर गायकर आणि स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण संदेश पाटील. नॉन स्ट्राईकला फलंदाज ऋतिक बोंडे. संदेश आणि ऋतिकची आपल्याला इथे पार्टनरशिप पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहू आपण मयूरला आपण पाहू. पहिलं षटक घेऊन असणार तयार. पॉवर प्लेचं षटक असणार आहे. पुन्हा एकदा पाहू गोलंदाज पहिला चेंडू घेऊन. अखूट टप्प्याचा चेंडू जरूर होता. चेंडूला मात्र फेकून दिले. सीमा पार चेंडू जाणार चौकार आणि चौकाराने चिर. संघाचं अकाउंट पण झाले. 4 धावा फलकावर डीजे. पहिल्या चेंडूवर आक्रमण जरूर केलंय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. संदेश बॅट मधून आलेला चौकार पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फटका जरूर केला. क्षेत्ररक्षक असतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता. तिथे मात्र पहिला धक्का लागत असताना संदेश बॅक टू द डगआउट डीजे. थँक्यू. तर नवीन फलंदाज मुकेशला पण पाहू. चौकार लगावल्यानंतर लगेच फलंदाजाला बाद करता यश आलं. मयूरला पाहून गोलंदाजी ट्रॅकवर असणार सज्ज. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर जरूर लालच दाखवली होती. त्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. तर माऊली कुर्मा बिल्डर्स अँड सप्लायर्स आपल्याला पाहायला मिळतील दत्तात्रय मारुती पाटील यांना विनंती आपण या स्पर्धेनिश्चित आपलं सहर्ष स्वागत आहे. आपली जागा आमच्या मंचावर आहे. आपण या स्पर्धेनिश्चित आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर संतोष दादा झाले एक आपल्याला लिजंड खेळाडू वाजे गावातून पाहायला मिळतील. त्यांनाही विनंती आपण या स्पर्धेनिश्चित आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 6 धावा धावफलकावर. 6 रन्स ऑन बोर्ड पाहायला मिळतील. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 6. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. मयूर असणार गोलंदाजी ट्रॅकवर. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना सुरेख गोलंदाजी. परफेक्ट बॉल आपल्याला पाहायला मिळाला.
हा चेंडूही येणार निर्धाव. चांगला गोलंदाजीचा अटॅक करत असताना आपण गोलंदाजाला पाहू. मयूर चांगली गोलंदाजी करतोय. 6 धावा खर्च जरूर केले. त्यानंतर चांगली गोलंदाजी, एक विकेटही त्याच्या नावावर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार मयूर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. इथे मात्र हा चेंडू अंपायरने एरून सरळ आमच्याकडे इशारा केलाय. हा चेंडू असणार वाईड आणि वाईडने धावसंख्या पुढे जाईल. 7 धावा धावफलकावर 7 रन्स ऑन बोर्ड पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. चांगली लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पाहू गोलंदाज असणार तयार. मोठा फटका जरूर खेचलाय. समोर मात्र फटका येणार. चेंडू जाणार सीमा पार. षटकार डीजे. तर केवळ संघ टीम मीटिंग नका करू. जास्त आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो. सामने जास्त आहेत. सपोर्ट करा. आपल्याला नम्रतेची विनंती असणार आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहू आपण साहिल गायकर. साहिल गायकरला आपण पाहू. दुसरा षटक उचलण्यासाठी असणार सज्ज. 4 षटकांचा सामना असणार आहे. 4 षटकांमध्ये धावा किती होतील इथे मात्र पाहायला मिळेल. 13 धावा धावफलकावर लागलेला पाहायला मिळतील. तर केवळ संघ स्पीडअप करा. आपल्याला विनंती असणार आहे. कमीत कमी टीम मीटिंग करा. आपल्याला विनंती आहे. गोलंदाज असणार सज्ज. पुन्हा एकदा पाहू गोलंदाजी ट्रॅकवर साहिल गायकरला. सांख्यिकीय दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येणार तयार. साहिल गायकरला पण पाहू. ऑन स्ट्राईक फलंदाज ऋतिक बोंडे. कमालीची फटकेबाजी, कमालीची गोलंदाजी मागच्या षटकामध्ये जरूर केली होती. तोच तो आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल. तो मात्र पहिल्या चेंडूवर सन्मान दिलाय जरूर. स्ट्राईक मात्र रोटेट होईल. एकदा मिळेल या चेंडूवर. स्ट्राईकला तर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मुकेशला आपण स्ट्राईकला पाहू. नेट नंबर 3 साठी जरूर जबाबदारी दिली. ती जबाबदारी मात्र उचलून घ्यावी लागेल. आपल्या संघासाठी धावा कुठून काढाव्या लागतील. धावांची इथे इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. किती जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न करावा लागेल शिरवली संघाला. केवळ संघ चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा पाहू गोलंदाज असणार सज्ज. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. साहिल गायकर. बॅटची एज लागून तिथे मात्र क्षेत्ररक्षक असतील. चांगली अडवणी तिथे आपल्याला पाहायला मिळाली. या चेंडूवर धाव मिळेल 1 आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. 15 धावा धावफलकावर. 15 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. चांगली इथे आपल्याला धावसंख्या हलवार गतीने पुढे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. चांगली गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून आपल्याला इथे करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार साहिल तयार. मात्र या चेंडूवर मिळणार आपल्याला पाहायला मिळेल सिंगल आणि सिंगल निशिर. अजून एक धावे निशिर. धावफलक पुढे सरसावेल. 16 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी साहिल गायकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंची फेकी केली आहे. 3 धावा फक्त खर्च करत असताना आपण गोलंदाजाला पाहू. स्ट्राईकला फलंदाज मुकेश असणारे. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा खेळाडू. इनाट नंबर 3 साठी दिलेली जबाबदारी घेऊन आलाय मैदानात. पुन्हा एकदा पाहू आपण असणार गोलंदाज तयार. अजूनही एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला नाहीये. पुन्हा एकदा पाहू गोलंदाज तयार. अजून एक चांगला चेंडू. सुरेख चेंडू. कमालीची गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. हाही चेंडू येणार निर्धाव.
चांगल्या गोलंदाजीचा अटॅक करत असताना फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पाहू आपण, असणार गोलंदाज तयार. साहिल गायकर वेगवान गोलंदाज, कांद्याचा वापर करत असताना फास्टिंग गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. फुल्लर लेनचा चेंडू जरूर होता, लॉलीपॉप चेंडूची सांगता होती तिथे तिथे मात्र हाही चेंडू येणार निर्धाव. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तर माऊली कृपा बिल्डर्स यांच्या माध्यमातून दत्तात्रय मारुती पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी 1000चं पारितोषिक आलंय. तर साहेबांचा या स्पर्धेनिशीर मनपूर्वक धन्यवाद. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना तिथे पाहायला मिळेल या चेंडूवर मिळणार लेग बायच्या सुरुवात. धाव मिळेल 1 आणि 1 धावेनिशीर. षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्यात जाऊन पोहोचेल 18 धावा धावफलका, 17 धावा धावफलकावर. देऊया आपण डीजेला चान्स. डीजे तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल आपल्याला करण पालकर. करण पालकरला पाहू आपण, गोलंदाजी ट्रॅकवर असणार सज्ज. दिलेली जबाबदारी इथे पार पाडावी लागेल. तिसरं षटक मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून जरूर झाली. त्याच पावलावर पाऊल ठेवेल का? ते मात्र हा चेंडू असणार वाईड आणि वाईड निश्चित अतिरिक्त धावमध्ये इथं आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 धावा धावफलकावर. 2 षटकामध्ये फक्त धावा आल्या 17. साहिलची कमालीची गोलंदाजी राहिली. साहिलने धावा खर्च केला फक्त 4. चांगली गोलंदाजी, संघाला कमबॅक करून धरून दिलं होतं. इथे मात्र त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. करण पालकरला आपण पाहू. पहिला चेंडू जरूर वाईट फेकला, त्यानंतर कमबॅक करावा लागेल. गोलंदाज असणार सज्ज. पुन्हा एकदा पाहू आपण, गोलंदाज असणार तयार. इथे मात्र हा चेंडू हवेत खेळलाय, चेंडूला सरळ फेकून दिलाय सीमा पार. येतोय षटकार. थँक्यू. तर विनोद कायंकर आणि नितीनजी पाटील यांचे आगमन झाले. त्यांना विनंती, आपण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेनिशीर सहर्ष स्वागत. श्री गणेश चषक ग्रामस्थ मंडल चषक आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेनिशीर आपलं सहर्ष स्वागत. तर केवळ संघ 11 मिनिटं आपल्याला आपण खर्च केलेत. अजूनही 4 मिनिटाचा अवधी असणार आहे. 4 मिनिटांमध्ये हा षटक आपल्याला समाप्त करावा लागेल. अन्यथा आपल्याला एक फिल्डर 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. आपल्याला वॉर्निंग असणार आहे. षटकारानिशीर धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 24 धावा धावफलकावर. 24 ऑन अ बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईकला फलंदाज मुकेशच्या बॅटमधून आलेला षटकार पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार मुकेश तयार. ऑन स्ट्राईक. हा खेळाडू मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. पुन्हा एकदा पाहू, गोलंदाज असणार तयार. मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील, तिथे मात्र बनतील दर्शक. हाही चेंडू जाणार सरळ सीमा पार. येतोय षटकार. डीजे सिच्युएशन नुसार सॉन्ग.
डीजे मोरिया प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळतील, सतीश चौधरी ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतील, नाना खांडवी. 3 दिवस आपल्याला मनोरंजन, आज 4था दिवस त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. एंटरटेनमेंट करत असताना प्रेक्षकांचं नाना खांडवी सुमधुर सॉन्ग लावत असताना पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. सलग 2 चेंडूंवर 2 मोठे फटके आलेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 30 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक येथील दूरवरून, तिथे मात्र चेंडूची अडवणी होईल. या चेंडूवर धाव मिळेल 1 आणि एका धावेनिशीर धावफलक जाऊन पोहोचेल 31 धावा धावफलकावर. 31 ऑन बोर्ड पाहायला मिळते. इथे मात्र चांगली कमबॅक केला आहे. इथे मात्र या कमबॅकची गरज असणार आहे. स्ट्राईकला फलंदाज असणार ऋतिक बोंडे, एक अष्टपैलू खेळाडू शिरवली संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. या हंगामामध्ये फुल फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय. चांगला फॉर्म त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्याच्या नावाने संघ जरूर ओळखला जातो. तोच ऋतिक मात्र अर्धा स्ट्राईकला असणार. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज करण पालकर असणार तयार. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. महागडी गोलंदाजी जरूर झाली. 3 चेंडूमध्ये धावा खर्च केला तब्बल 14. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार करण पालकर ऑन अ बॉलिंग अटॅक. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, तिथे मात्र चेंडू हवेत आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय. हाही चेंडू जाणार सीमा पार. येतोय षटकार डीजे. या चेंडूवर आल्या तब्बल 6 आणि या 6 धावेनिशीर धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल धावा होतील धावफलकावर 37. हा चेंडू असणार वाईड आणि वाईड निशीर धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 धावा धावफलकावर. खराब गोलंदाजी करत असताना आक्रमण केलंय, गोलंदाजाला टार्गेट केलंय करण पालकरचा. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल खराब गोलंदाजीचा मारा करत असताना 4 चेंडूंची फेकी इथे झालेली आपल्याला पाहायला मिळेल. अजून या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. कमबॅक करावा लागेल. 2 चेंडूमध्ये अजून एक जर मोठा फटका आला तर चांगली धावगती आपल्याला शिरवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. इथे मात्र चेंडू जरूर हवेत केलाय. क्षेत्ररक्षक मात्र जज करतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता. फलंदाज होणार बाद ऋतिक बोंडे. बॅक टू द डगआउट डीजे. कमबॅक केलाय करणनी. इथे मात्र विकेटचा पतन असताना पाहायला मिळेल. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी असणारे करणच्या ओव्हर मधील. नवीन फलंदाज आर्यनला आपण पाहू. आर्यन ठाकरे नवीन फलंदाज इनाट नंबर 4 साठी निवड झाली. या फलंदाजी नक्कीच 8 हिटगर फलंदाज असणारा, मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा आपल्याला मध्यम वर्गीय फलंदाज पाहायला मिळेल. ते मात्र बॅटची एज आणि फलंदाज अजून एक बाद. अजून एक धक्का लागत असताना आपण पाहू. आर्यन ठाकरे बॅक टू द डगआउट डीजे.
तर केवळ संघ टीम मीटिंग नको मित्रांनो, सपोर्ट करा प्लीज. आपल्याला रिक्वेस्ट असणार आहे, आपण खूप वेळ खर्च केला अगोदरच, लवकरात लवकर आपला क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर स्पीडअप करा केवळ संघ. तर नवीन गोलंदाज मनीष पालकरला आपण पाहू, गोलंदाजी ट्रॅकवर असणार सज्ज. तर केवळ संघ स्पीडअप करा. पुन्हा एकदा पाहू, मनीष पालकर पहिला चेंडू घेऊन फटका जरूर खेचला, क्षेत्ररक्षक जरूर प्रवास करतील. आणि इथे मात्र फलंदाज होणार बाद. अजून एक धक्का लागत नसताना अजून एक फलंदाजाला मात्र तंबूचा आसरा दाखवलाय. देऊया आपण डीजे ला चान्स. डीजे थँक्यू. नवीन फलंदाज सार्थकला आपण पाहू, स्ट्राईकला मुकेश. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतील, एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न असणार. आणि इथे मात्र अजून एक फलंदाजाला परतावं लागेल. एका मागे एक फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. देऊया आपण पुन्हा एकदा डीजेला चान्स. डीजे थँक्यू. तर 40 धावा धावफलकावर, 40 धावा धावफलकावर. तिसरं षटक आपण पाहिलं तर मागरं षटक राहिलं केवाले संघापुढे. इथे मात्र चांगली फलंदाजी केली मुकेशनी, त्याला मात्र परतावं लागलं. सुरेख फलंदाजीचा मारा करत असताना 3 षटकार जरूर लगावले होते आपल्या बॅटमधून, त्याला मात्र परतावं लागलं. तर नवीन फलंदाज सूरज फडके आपण पाहू. चांगली गोलंदाजी आपल्याला मनीषच्या माध्यमातून पाहायला मिळते. मनीष पालकरच्या माध्यमातून पुन्हा एक दसणार गोलंदाज तयार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, चेंडू जरूर हवेत राहिलाय, क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील. जीवाच्या आतोआत प्रयत्न जरूर केला होता तिथे मात्र या चेंडूवर धावा येतील 3 आणि 3 धाबे निशीर. 43 धावा धावफलकावर, 43 ऑन बोर्ड पाहायला मिळतील आपल्याला. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. चांगली गोलंदाजी ठरली आतापर्यंत, चान्स जरूर बनवले होते ते मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीये. हा चेंडू निर्धाव जरूर पाहायला मिळाला. पुन्हा एक दसणार गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपण गोलंदाज असणार सज्ज. इथे मात्र मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता तिथे मात्र कार्पेटच्या सहाय्याने इथे मात्र पंचांचा भो टाकाकडे आशाकडे येईल. इथे मात्र फलंदाज बाद.
फलंदाज होणार बाद. तिथे मात्र आपण पाहू नवीन फलंदाज विदेशला आपण पाहू. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. ते मात्र फटका जरूर केलाय. कार्पेटच्या सहाय्याने फटका केलाय. क्षेत्ररक्षक येतील तिथे मात्र थोडीशी होणार फंबलिंगच्या स्वरूपात धावा येतील तिथे मात्र. या चेंडूवर धावा येतील तब्बल 3 आणि 3 धावे निशीर. धावफलक जाऊन पोहोचेल 47 धावा धावफलकावर. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. 47 धावा. डिसिजन पेंडिंग असणार आहे. तर फलंदाज होणार बाद. OUT 46 धावा धावफलकावर. या षटकाचा जर विचार केला तर 46 धावा धावफलकावर आणि 4 फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. तर पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. फटका जरूर कार्पेटच्या सहाय्याने केलाय. तिथे मात्र एक तर पूर्ण दुसरीचा प्रयत्न 2 पूर्ण. तिथे मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होणार बाद. तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झालंय आपण पाहूया. तर भुवनदादा पाटील पंचायत समिती आपल्याला पनवेल सभापती यांचं इथे आगमन झालंय. त्यांच समितीत आपल्याला अजून एक आपल्याला जयवंतजी बालेकर यांचे इथे आगमन. जान्हवी ट्रान्सपोर्ट या नावाने प्रसिद्ध असणारं ट्रान्सपोर्टचं आपल्याला इथे पाहायला मिळतं. त्यांचे इथे आगमन. या स्पर्धेनिशीर साहेबांचं आपल्याला सहर्ष स्वागत असणार आहे. आपण आपला अमूल्य वेळ काढून आमच्या स्पर्धेमध्ये आलात. या स्पर्धेनिशीर आपलं सहर्ष स्वागत. यापुढचा आवाज आपण ऐकूया. शुभम दादा यांच्याकडे जाऊ आपण. तर 49 धाव्यांची गरज असणार आहे. 24 चेंडू 49 धावा. काय होणार आणि काय राहणार इथे आपण पाहू. ओव्हर टू शुभम दादा यांच्याकडे जाऊ आपण. हॅलो. थँक्यू आदित्य. पुढील मॅच साठी विनंती असेल. 49 पाहिजे. 24 बॉल 49 ची गरज आहे. नेक्स्ट मॅच साठी पानदिवे टीमचा कॅप्टन आणि त्यानंतर शिवकर टीमचा कॅप्टन दोघांनाही विनंती आहे. आपण जर या ठिकाणी आला असाल तर लगेच टॉस करण्यासाठी या. जान्हवी ट्रान्सपोर्टचे ओनर सन्माननीय जयवंत शेठ भालेकर या स्पर्धेसाठी दाखल झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत आणि त्यानंतर आपण पाहतोय माजी सभापती पनवेल पंचायत समितीचे सन्माननीय बबनदादा पाटील या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. श्री गणेश क्रिकेट संघ वाजे यांच्या वतीने आयोजित केलेला हा श्री गणेश आणि ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात झाली. या पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 24 बॉल वरती 48 धावा बनवल्या होत्या त्या शिरवली टीमनं आणि आता 24 बॉल 49 ची गरज आहे. पंच जरा स्पीडअप घ्या. 4:45 वाजलेत. यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे.
हा सामना पकडून म्हणजे या अर्धी इनिंग आणि त्यानंतर पूर्ण 5 ओव्हरची मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. त्यामुळे जरा स्पीडअप करा, दोन्ही टीम जरा कोऑपरेट करा विनंती आहे. सलामीची जोडी लगेच मैदानात जा टीम केवाळे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे ती केवाले टीमची मयूर आणि त्यानंतर साहिल. मयूर गायकर आणि साहिल गायकर. चला स्पीडअप घ्या. साहिल आणि मयूर ही सलामीची जोडी मैदानात. 24 बॉल इथून बाकी असतील. विजयासाठी गरज असेल ती 49 या धावसंख्येची आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पहिला गोलंदाज शिरवली टीम कडून आपण पाहतोय तो ऋतिक भोंडे हा गोलंदाज. वाजे विलेज एंड कडून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज पॉवर प्ले P1 षटक टाकण्यासाठी. 24 बॉल बाकी आहेत. गरज आहे 49 धावसंख्येची. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. मयूर गायकर स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला साहिल गायकर. ओहो काय वेग पाहायला मिळाला. भन्नाट वेगाने पहिला बॉल डिलिव्हर झालाय आणि चांगली गोलंदाजी. पहिल्याच बॉलवरती वेगाने प्रति उत्तर दिलंय गोलंदाज ऋतिक बोंडे या गोलंदाजाने मयूर गायकर या खेळाडूला. पहिला चेंडू आलाय डॉट. अच्छा दिवसाचा इतिहास मयूर बोंडेचा आपण ऑनस्क्रीन वरती पाहू शकाल. एक विकेट हॅट्रिक मिळवली आहे. 4 विकेट घेतल्यात त्याने मागील मॅच मध्ये. ओहो ऑन साइडला चांगला फटका फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग कव्हरअप चांगलं पाहायला मिळालंय. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर तैनात होता. चांगली फिल्डिंग झाली आहे. एक सिंगल धाव रोखू शकत नाहीये. एक धाव मिळते ती केवाले टीमला. एक धाव मिळेल ती मयूर गायकर या खेळाडूला आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होईल ती बिनबाद 1. एकोणपन्नास धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात चांगली द्यावी लागेल ती मयूर आणि त्याचा साथी फलंदाज साहिल पारवे या खेळाडूला. डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न, कव्हर थ्रू खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डर तैनात आहे. एक सिंगल फक्त या चेंडूवरती देखील मिळतीये. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, परफेक्ट वेग पाहायला मिळतोय तो ऋतिक भोंडे या गोलंदाजाचा. 3 बॉल झालेत. 2 धावसंख्या, 2 सिंगल, बॅक टू बॅक 2 सिंगल पाहायला मिळालेत तर मयूर आणि साहिल या खेळाडूच्या माध्यमातून. परत एकदा ऑन साइडला फटका. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जात असताना एकदा जोराने कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीचा प्रयत्न देखील झालाय कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईनं 2 धावा अगदी पटकन धावून कंप्लीट केल्यात त्या साहिल आणि मयूर या खेळाडूनं. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होईल ती 4. बिनबाद 4. 4 चेंडू झालेत. अगदी 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेच्या आहेत त्या केवाले टीम साठी. परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ते ऋतिकची. परत एकदा डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू ऋतिकनं अडवलाय. त्याच दरम्यान एक धाव धावून कंप्लीट केली जाते. 5वी सिंगल या षटकातली आपल्याला पाहायला मिळाले. 5 बॉल 5 धावा. मयूर 4 धावसंख्येवरती आणि साहिल 1 धावसंख्येवरती या ठिकाणी बॅटिंग करतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. दांडी 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 गुल केली आहे. क्लीन बोल्ड केले ते फलंदाज साहिल पारवे या खेळाडूला. पहिला धक्का, पहिला वेग थ्रू मिळून दिलाय. मोठा धक्का मिळालाय तो केवाले टीमला. फलंदाज साहिल या बॉलवरती होईल बाद.
पुढच्या मॅच साठी कॉल असेल शिवकर टीम आणि त्यानंतर पानदिवे दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल असेल पण टॉस करण्यासाठी लगेचच या टॉस बॉक्स मध्ये या पुढची लढत आपली होईल. इनिंग संपायच्या आत हा सामना संपायच्या आत आपल्या दरम्यान टॉस होणार आहे. शिवकर आणि पानदिवे टीमच्या कॅप्टनला कॉल असेल पण टॉस करण्यासाठी लगेचच या. पहिली ओव्हर संपली आहे. साहिल भोंडे या गोलंदाजाचं ऋतिक भोंडे या गोलंदाजाचं फार चांगलं षटक आपण पाहिलं. फक्त 5 धावा दिल्या, 1 विकेट शेवटच्या बॉलवरती मिळवली आहे आणि जी गोलंदाजी ऋतिकनं मागील मॅच मध्ये केली होती 4 विकेट घेतल्या होत्या आणि तशीच गोलंदाजी त्यानं या मॅच मध्ये देखील केली आहे. खऱ्या अर्थानं चांगली सुरुवात करून दिली आहे ती शिरवली टीमला. 49 धावा बनवायच्या होत्या 24 बॉलवरती, फक्त 5 धावा बनल्यात पहिल्या षटकामध्ये आणि इथून 18 बॉल शिल्लक आणि गरज आहे ती 44 या धावसंख्येची. 18 बॉल 44 ची गरज. गोलंदाज प्रतीक ठाकूरला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. पहिलाच बॉल विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळालेली आहे. आणखीन एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, अगदी 2 लेफ्टी बॉलर शिरवली टीमच्या आपण या ठिकाणी मॅच मध्ये पाहतोय. ऋतिक नंतर आता प्रतीक लेफ्टी गोलंदाज झालाय. लेफ्ट आर्म मोर द विकेट. या ठिकाणी मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. पंच आमच्या दिशेने शफल होत इशारा देत आहेत. हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळतीये ती केवाले टीमला आणि धावसंख्या होईल ती 6. सतरा बॉल आणि गरज आहे 33 ची. 15.18च्या सरासरीनं धावगती बनवायची आहे. प्रतीक ठाकूर ऑन द मार्क. अकूट टप्प्याचा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न. बॉल मात्र हवेत. स्क्वेअर लेगचा फिल्डर आलाय बॉल खाली. ओह, गुड कॅच. चांगला झेल कॅरी केलाय. फलंदाज होईल बाद. मयूर गायकर बॅक टू द डिपार्ट. थँक्यू डीजे. शिवकर टीमचा कॅप्टन दाखल झालाय. पानदिवे टीमचा कॅप्टन देखील आता दाखल झालाय. चला आयोजक, आपण आपल्या शुभास्ते लगेच टॉस करून घ्या. अच्छा, या दिवसातील पुढची शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल शिवकर आणि पानदिवे. दोन विकेट गेल्यानंतर चौथ्या क्रमांकासाठी फलंदाज उदय आला मैदानात स्ट्राइक एंडला. क्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आता देखील चकवले प्रतीक ठाकूरनं. संपर्क होऊ दिला नाहीये बॅट अँड बॉलचा. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आहे. 43 धावा अजून बनवायचे आहेत. बॉल बाकी आहेत ते 15. 17.20च्या सरासरीनं धावगती बनवायची आहे. उदय पालकर नवीन खेळाडू स्ट्राइक एंडला. लिव्ह करण्याचा प्रयत्न, मागची दांडी गोल केली आहे. सलग दुसरी विकेट मिळवली आहे प्रतीक ठाकूरनं. फलंदाज उदय झालाय क्लीन बोल्ड. थँक्यू डीजे. पुढील मॅचचा टॉस होईल शिवकर आणि त्यांच्या विरोधात पानदिवे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय भूषण शेठ जगे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. शिवकर आणि पानदिवे अशी आपल्याला आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच पाहायला मिळेल. खोलवर टप्प्याचा बॉल, चांगली फिल्डिंग एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळाली आहे. एक धाव फक्त या चेंडूवरती मिळेल. एका धावेनं आता धाव गती पुढे चालली आहे. धाव फलक पुढे चाललंय ते केवाले टीमचं. धाव संख्या झाली आहे 3-3-7.
पुन्हा एकदा यॉर्क पद्धतीचा बॉल खोदून काढलाय, चांगला फटका ऑन ड्राईव्ह पाहायला मिळालाय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचला, चांगला थ्रो देखील झालाय, परंतु त्या दरम्यान 2 धावा मात्र धावून कंप्लीट केल्यात त्या मनीष पालकर आणि आशिष माली या खेळाडूच्या माध्यमातून. 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 9 या आकड्यावरती. 12 बॉल या ठिकाणी संपलेत, 2 षटकं मात्र संपलेत. उर्वरित आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि इथून विजयासाठी केवळ टीमला गरज आहे ती 40 धावसंख्येची. आणि पुढील मॅचचा टॉस शिवकर टीमने जिंकलाय. शिवकर टीम आपला निर्णय आयोजकांपर्यंत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मॅच संपल्या तुम्ही लगेच फिल्डिंग साठी मैदानात जा. पुढची मॅच ही 5 ओव्हरची खेळवली जाईल याची दोन्ही टीमने नोंद घ्यायची आहे, कारण पहिल्या फेरीतली लढत आहे, त्यामुळे आपण 5 षटकांची खेळवण्याचा निर्णय घेतलाय. चला स्पीडअप घ्या. 12 बॉल गरज आहे ती 40 धावसंख्येची. 20.00च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत केवळ टीमला. सुरुवात खराब झाली आहे, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती ऋतिक बोंडे आणि त्यानंतर प्रतीक ठाकूर या गोलंदाजांची. शैलेश दुर्गे आलाय 3ऱ्या क्रमांकासाठी गोलंदाज. मनीष पालकरला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. 12 बॉल बाकी आहेत आणि 40 धावसंख्येची गरज. पहिलाच बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू फील्ड केलाय शैलेश दुर्गे या खेळाडूनं आणि निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल. फक्त 9 धावा धाव फलक्यावरती आतापर्यंत लागल्यात. 2.1 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालाय. 11 बॉल इथून बाकी असतील आणि गरज आहे ती 40 या धावसंख्येची. ऑन साइडला दिलाय तडाका, बॉल सीमा रेषेच्या जवळ, स्क्वेअर लेगचा फिल्डर तैनात, विकेट मिळेल. फलंदाज मनीष पालकर होईल बाद. करण पालकर नवीन खेळाडू आलाय. 10 बॉल शिल्लक आहेत, 40 ची गरज. 10 बॉल मध्ये 40 बनवायचे आहेत. 7-8 मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे केवळ टीमला. चांगली गोलंदाजी शैलेश दुर्गेची आपण पाहतोय. पहिलाच बॉल, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. फिल्डर कडून थोडी चुकी झाली आहे, दुसऱ्याचा बॅकअप चांगला पाहायला मिळालाय. फक्त 2 धावा तर धावून झाल्यात कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न करण्याचा बेत होता, परंतु 2च धावा या बॉलवरती मिळतील. पहिल्याच बॉलवरती करण चांगला फटका लगावला होता 2 धाब्यांसाठी. 9 बॉल शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 38 धावसंख्येची. 9 बॉल 38 ची गरज. फॉर्च्यून इव्हेंट टीमच्या माध्यमातून आपण लाईव्ह कव्हरेज या ठिकाणी पाहतोय. आजची ही सर्व टुर्नामेंट 5 दिवसीय टुर्नामेंट फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर केली जाते. कृष्णा मात्रे फॉर्च्यून इव्हेंटची प्रोप्रायटर, त्यांची फार मेहनत या स्पर्धेसाठी पाहायला मिळाली आहे. बॉल मात्र हवेत, फिल्डर तैनात होता, परंतु फिल्डरच्या षटकार आहे ना, डोक्यावरून चेंडू गेलाय सीमा पार. आलाय दणदणीत षटकार. सहा धावा, 6 आलाय तो फलंदाज करण पालकरच्या बॅट मधून. समीकरण असेल ते 8 बॉल आणि 32 ची गरज. 8 बॉल 32 पाहिजेत. फॉर्च्यून इव्हेंट टीमचा आपण उल्लेख केला. अगदी बऱ्याचशा टुर्नामेंट आता त्यांना गुजरातमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये कमी, गुजरातमध्ये क्रिशा मात्र आपल्याला जास्त पाहायला मिळतील. ओ यावेळेला मात्र विकेट गेली आहे. रितू त्या ठिकाणी, ऋतिक त्या ठिकाणी तैनात होता. विकेट मात्र मिळते ती गोलंदाजाला. चांगला झेल टिपलाय ऋतिकनं. फलंदाज मात्र बाद.
7 बॉल 32 ची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळालं असतं जर हा मागच्या बॉलवरती षटकार आला असता तर. योगेश गायकर नवीन खेळाडू आहे स्ट्राईक एंडला. 7 बॉल बाकी आहेत, 32 ची गरज. शेवटचा बॉल या ओव्हरचा. बॅकशुटी बॉलर खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजाने चेंडू फील्ड केला होता, थ्रो देखील केलाय. चुकी झाली आहे, थ्रो करण्याची गरज नव्हती मी तर म्हणेन, परंतु थ्रो केलाय. आणि थ्रोच्या नंतर आपण पाहिलं तर 2 धावा बोनसच्या स्वरूपात बहाल केल्या गेल्या त्या केवाळे टीमला. 19 धावा बनल्यात 3 ओव्हर मध्ये केवाळे टीमच्या. आणि इथून 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 30 या धावसंख्येची. थँक्यू डीजे. एकनाथ माळे यांचा आवाज आपण ऐकला या गाण्याच्या माध्यमातून. केवाळे गावचे आहेत ते. त्यांचा संघ आज मैदानावरती खेळतोय. 6 बॉल आणि गरज आहे ती 30 धावसंख्येची. गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, बॅटची कट आणि बॉल चालल्या मागच्या बाजूनं. त्या ठिकाणी फिल्डर आहे फर्स्ट स्लीपच्या दिशेनं. एक सिंगल रन फक्त मिळेल. धावसंख्या होईल ती 20 आणि उर्वरित आता 5 बॉल बाकी आहेत. गरज आहे ती 29 या धावसंख्येची. पुढची मॅच शिवकर टीमने टॉस जिंकून प्रथमतः घेतली गोलंदाजी. पानदिवे टीम, आपण आपली प्लेइंग 11 घेऊन कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. या ठिकाणी आपली बसण्याची व्यवस्था केली आहे. आपण इथेच बसून आपली प्लेइंग 11 अर्थातच बॅटिंगसाठी बॅटिंग ऑर्डर मैदानात पाठवायची आहे. निर्धाव चेंडू आलाय. 4 बॉल 29. सामना दूर जात चाललाय. तो केवळ टीमच्या हातातून आता लांब जात चाललाय सामना, कारण 3 बॉल 29 ची गरज. आणखीन एक डॉट बॉल मात्र पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये आपण दर्शील पाटील या गोलंदाजीची पाहतोय. 3 बॉल 29. ओ यावेळेला बॅटच्या रडार मध्ये आलाय बॉल. फटका चांगला होता परंतु त्यापेक्षा जास्त चांगला झेल टिपलाय. फलंदाज झालाय बाद. 2 बॉल बाकी आहेत. गरज आहे ती 29 या आकड्याची. थँक्यू डीजे. 2 बॉल गरज 29 ची. सामना जवळ जवळ या ठिकाणी आपण पाहतो आता शिरवली टीमनं मात्र जिंकलाय. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. 2 बॉल आणि 29. मोठे फटके 2 बॉल वरती 2 मोठे फटके जरी आले तरी 12 धावा बनतील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे मागच्या बाजूने. आपण पाहतो शॉट थर्डमॅनला फिल्डर होता. एक सिंगल रन. 1 बॉल आता 28 ची गरज. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल पानदिवे आणि त्यांच्या अगेन्स्ट शिवकर. शिवकर टीमनं टॉस जिंकल्यानंतर प्रथम घेतली गोलंदाजी. पानदिवे टीम आपण आपली सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवायची आहे. हा पिच बॉल शेवटच्या बॉलवरती दिलाय तडाखा. 1 बाउन्स बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल 4 धावांसाठी, परंतु सामना जिंकलाय तो शिरवली टीमनं. आणि शिरवली टीम या ठिकाणी दाखल झाली आहे. ती टॉप 10 मध्ये, सुपर 10 मध्ये दाखल होणारा संघ ठरलाय तो शिरवली संघ. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन टीम शिरवली. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 13 बॉल 24 ची इनिंग. चांगली फलंदाजी केली पहिल्या इनिंग मध्ये.